काल होता श्रावणातला दुसरा सोमवार आणि श्रावण सोमवार निमित्त उपवास सोडण्यासाठीची ही अशी व्हेज थाळी मी बनवलेली आहे. तर थाळी एकदम साधी सिंपल आहे. त्यामध्ये मी एक स्वीटची रेसिपी बनवली आहे, त्यानंतर मशरूमची एक रेसिपी बनवली आहे, डाळ भात आणि फुलके बनवलेले आहेत. तर अशा प्रकारे अगदी साधा सिंपल मेनू आहे, पण तेवढाच टेस्टी आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तर हे मशरूम मी स्वच्छ असे धुवून घेणार आहे 2 ते 3 पाण्यानं, कारण त्याला रेती वगैरे भरपूर आहे. तर सगळ्यात आधी तर ते आपण अगदी स्वच्छ असे धुवून घेणार आहोत. थोडेसे चोळून घ्यायचे, त्यातली माती जी आहे ती म्हणजे निघून जाते. तर 2 ते 3 पाण्याने कसं क्लीन केल्यानंतर ते अगदी स्वच्छ होऊन जातात. आणि अगदी फ्रेश असे म्हणजे मशरूम आहेत. ते जर खालून असे काळा कलर त्याला आलेला असेल ना, तर ते मशरूम घ्यायचे नाहीत. ते म्हणजे शिळे असतात फार. तर असे पांढरे शुभ्र मशरूम बघून घेतले ना, की त्याची भाजी पण अगदी टेस्टी होते. तर आता अशा प्रकारे मी ते सगळे क्लीन करून घेतलेत आणि ते कट करून घेतलेत. तर छोटे मशरूम असतील तर त्याचे 2 पीस करायचे आणि मोठे असतील तर त्याचे 3 किंवा 4 पीस अशा प्रकारात मी ते कट करून घेतलेले आहेत. तर आता कट केल्यानंतरही मी परत एकदा स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि ते पाण्यातून नितळून घेतलेत, एका प्लेटमध्ये काढलेत. त्यानंतर आपण आता त्या मशरूमला करणार आहोत मॅरिनेशन. तर सगळ्यात आधी तर दही घेतलं आहे. तर हे फार आंबट नाही आहे दही, म्हणून मी ते त्याच्या पाण्यासहित घेतलेलं आहे. जर जास्त आंबट असेल ना, तर ते थोडं कपड्यानं वगैरे गाळून त्यातलं पाणी एक्स्ट्राचं काढून घेतले ना, तर छान लागतं मग ते. तर ते दही मी थोडंसं घोटून घेतलं आहे. त्यानंतर 1 चमचा धना पूड आणि मोठे 2 चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे. त्यानंतर कसुरी मेथी 1 चमचा घेतली आहे आणि म्हणजे किचन किंग मसाला तो 1 चमचा मोठा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ आणि बेसन पीठ आपल्याला 1 चमचा घ्यायचं आहे. तर हे सगळं टाकून आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये मी हळद घालायची विसरले होते. तुम्ही या सगळ्या मसाल्यांसोबतच अर्धा ते 1 चमचा हळदही घालू शकता. तर मी ती हळद मग नंतर ग्रेव्ही बनवताना घातली आत्ता विसरल्यामुळं. आणि आता हे सगळं परत एकदा चांगलं मिक्स विस्करच्या सहाय्यानं करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये मशरूम, 1 सिमला मिरची असे चौकोनी मोठे मोठे काप केलेले आहेत ती घातली आहे. आणि त्यानंतर 2 चमचे आहेत ते कच्चं असं तेल घातलेलं आहे. तर तुम्हाला आवडतील त्या तुम्ही यामध्ये अजूनही भाज्या घालू शकता, म्हणजे बीन्स घालू शकता, गाजर घालू शकता किंवा फ्लॉवरचे तुकडे घालू शकता, पनीरही घालू शकता. पण मी म्हणजे मेन आपला या रेसिपीचा हिरो आहे तो म्हणजे मशरूम आहे, तर त्यामुळे फार काही भाज्या यूज करणार नाही आहे. फक्त 1 सिमला मिरची मी त्यामध्ये घातलेली आहे. थोडासा कलरही छान येतो आणि टेस्टही. तर आता ते मॅरिनेशन सगळं मिक्स करून झाले. अशा प्रकारे मॅरिनेशन करून ते आपण ठेवलेलं आहे मॅरिनेट होण्यासाठी. त्यानंतर स्वीट डिश जी आहे आपली ती बीटाचा हलवा आहे, तर तोच मी करते आहे. तर सगळ्यात आधी तर ही 4 मीडियम साईजची बीट आहेत, जी की अर्धा किलो वजनाची आहेत. तर ती मी साल काढून खिसून घेतलेत आणि ती एका म्हणजे पातेल्यामध्ये मी तो खीस घेतला आहे, तो थोडासा गरम केला आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे आणि त्यावर थोडासा परतला आहे हा खीस आणि त्यानंतर घातलेला आहे दूध. तर चांगलं एक पेलाभर म्हणजे जवळपास पावशेर दूध असेल तेवढं घातलेलं आहे. आणि दुधावरची साय पण घातली आहे. तुम्ही त्यामध्ये 1-2 चमचे मिल्क पावडरही घालू शकता किंवा फ्रेश क्रीम घातली तरीही चालेल. ते चांगलं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर घातलेले आहे साखर. तर साखर चवीनुसार तुम्ही घालू शकता. मी अर्धी वाटी घातलेली आहे. आणि ड्रायफ्रूटमध्ये मी आज बाकी काही ड्रायफ्रूट नाहीत घातलेले, फक्त मनुके घातलेले आहेत आणि वेलची पूड अर्धा चमचा घातलेले आहे. हे सगळं घालून त्यातलं दूध आटेपर्यंत आपल्याला हा हलवा मिक्स करत हलवत म्हणजे कुक करायचा आहे. तर दूध तुम्ही कमी जास्त करू शकता आणि दूध आटेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. त्यामध्ये आपलं हे बीट आहे ते चांगल्या प्रकारे शिजलं जातं आणि खूप छान असा आपला हा हलवा रेडी होतो. तर अगदी साधी सिंपल रेसिपी आहे ह्या हलव्याची, पण स्वीटमध्ये काय तर आज मी ही रेसिपी बनवलेली आहे. आणि अशा प्रकारे आपला बीटरूटचा हलवा हे रेडी झाला आहे. त्यावर मी थोडेसे पिस्त्याचे काप आणि अजून वरून मनुके घातलेले आहेत आणि आपला हा हलवा रेडी झाला आहे. त्यानंतर आता जे आपण मशरूमचे आहेत तर ती ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी तर हे मॅरिनेट केलेलं जे मशरूम होतं तर ते आपल्याला गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये घालायचे. तर आता तेल वगैरे घालायचं नाही आहे, आपण मॅरिनेट करतानाच तेल घातलेलं आहे. तर ते घालून आपल्याला चांगलं त्यातलं पाणी वगैरे आटेपर्यंत थोडंसं हे मशरूम म्हणजे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर मी जी सांगितलं तुम्हाला की हळद घालायची विसरले होते, तर ती मी अशी नंतर घातलेली आहे. आणि आता चांगलं मिक्स करून थोडंसं ते शिजलंही जातं आणि एक प्रकारे त्याची ग्रेव्ही तयार होते. तर आपल्याला चांगलं असं हे परतवून घ्यायचं आहे.
तर एक 5 मिनटं तरी मी हे मशरूम कुक केलेत. त्यानंतर ही आपली बघू शकता छान अशी ही ग्रेव्ही रेडी झाली आहे. तर आता आपण ह्याची फोडणीची तयारी करूयात. तर दुसरी कढई मी ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातले आणि त्यामध्ये अगदी छोटा 1 चमचा जिरं घातलं आहे. जिरं चांगलं तडतडलं की घालायचं आहे कांदा. तर हे 2 मोठ्या साईजचे कांदे आहेत, तर ते अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत. तर कांदा अगदी त्याचा कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर हळूहळू त्याला कलरही यायला लागला आहे, बघू शकता. त्यानंतर ही आलं लसूण पेस्ट घरीच बनवलेली आहे, तर 2 चमचे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. पेस्टही आपल्याला कांद्यासोबत चांगली परतवून घ्यायची आहे आणि ही पेस्ट परतवून झाली की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत टॉमॅटो प्युरे. तर हे 3 टॉमॅटो आहेत मीडियम साईजचे, तर ते कच्चेच त्याची म्हणजे प्युरे करून घेतलेले आहे. तर ते आपल्याला तेलावर चांगली अगदी तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आता आपली ही टोमॅटोची प्युरे फ्राय करून झालेली आहे. तर त्यानंतर आता काही आपल्याला बाकी मसाले घालायचे नाहीत, कारण आपण इथे मशरूमसोबत सगळे मसाले घातलेले होते. तर आता हे जे मशरूम फ्राय केले होते तर ते आपल्याला या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून आपल्याला त्याची म्हणजे किती पातळ किंवा दाटसर ठेवायचे त्या प्रमाणात थोडंसं पाणी घालायचं आणि ती शिजवून घ्यायचे. तर मशरूम तर बऱ्यापैकी शिजले गेलेत, पण नंतर आपण कांदा टोमॅटो वगैरे घातलेला आहे, तर ते सगळं ह्याच्यामध्ये मिक्स व्हावं आणि त्याचं कच्चं पण सगळं जावं म्हणून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर मी अगदी ग्रेव्हीवाली भाजी बनवणार आहे, तर फक्त अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि वरून थोडी कोथिंबीर घालून झाकण ठेवून आपल्याला ते शिजवून घ्यायचे. तर तिकडे 5 मिनटं ते शिजतच आहे. तर तोपर्यंत मी आज चपात्या न करता चपातीच्याच कणकेपासून फुलके बनवलेले आहेत. तर बोलला आज तेलकट नकोच फार, तर अशा प्रकारे बिना तेलाचे फुलके बनवलेले आहेत. तर छोटे छोटे अगदी असे फुलके लाटून घेतलेत. त्यानंतर तव्यावर एक साईड भाजून दुसऱ्या साईडला मी गॅसवर असं जाळी ठेवून त्यावर भाजून घेतलेले आहेत. तर आलटीपलटी करून आपल्याला छान असे फुलके भाजून घ्यायचे आहेत. तर बघू शकता चांगले फुगतायत मस्त टम्म अगदी आणि गरमागरम खायलाही हे छान लागतात. कधीतरी रोज रोज चपाती किंवा भाकरी वगैरे होते तर असं थोडंसं काहीतरी वेगळं छान वाटतं. आणि आता हे एक एक करत सगळे मी भाजून घेणार आहे आणि भाजल्यानंतर वरून थोडंसं अगदी त्याला तूप लावणार आहे मी. तर आता एक एक करत अशा प्रकारे अगदी खरपूस असे हे फुलके भाजून घ्यायचे आहेत. तर आता हे बऱ्यापैकी आपला हाही फुलका भाजून झाला आहे. त्यानंतर हा दुसरा घेतलेला आहे, तोही भाजून झालेला आहे आणि आता ते साईडला मी काढून ठेवते सगळे. आणि त्यानंतर इकडे आपण आपली मशरूमची भाजी चेक करूयात झाली आहे का. तर तीही बऱ्यापैकी आपली भाजी शिजलेली आहे. तर बघू शकता मी काय आज ती फार पातळ अशी भाजी बनवणार नाही आहे. मी भातासोबत डाळ बनवली आहे आणि भातही बनवलेला आहे. भात आणि डाळीचा व्हिडिओ काही मी आज दाखवलेला नाही आहे. तर आता अशा प्रकारे आपली ही मशरूमची भाजी रेडी झालेली आहे. तर मी ती प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर आता मी पूर्णपणे आपल्या थाळीचं प्लेटिंग करणार आहे. तर सगळ्यात आधी तर ही मशरूमवाली भाजी ठेवली आहे. त्यानंतर हे गरमागरम डाळ आहे, तर तुरीची डाळ बनवलेली आहे मी ही. आणि त्यानंतर थोडंसं लोणचं घेतलेलं आहे तोंडी लावण्यासाठी म्हणून. आणि जो जो आपण बीटरूटचा हलवा बनवला होता तर तो सर्व केलेला आहे. त्यानंतर हे गरमागरम फुलके जे की मी त्याला वरून थोडंसं तूप लावलं आहे छान असं. आणि त्यानंतर भात. तर अशा प्रकारे ही आपली थाळी रेडी झाली. आणि सोमवार स्पेशल थाळी म्हटलं, श्रावणातले सोमवार की हे म्हणजे मुळा हा आलाच, तर तो मुळा सर्व केलेला आहे. आणि अशा प्रकारे मी आज ही साधी सिंपल अशी व्हेज थाळी बनवलेली आहे. तर या थाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. एकदा अशा प्रकारे थाळी तुम्ही ट्राय करा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.